नांदेडमध्ये आपण जाऊया। नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। 4 जणांचे मृतदेह हे सापडलेले आहेत। पुराच्या वेढ्यात काही जण सापडलेले होते, हकनाक बळी गेलेले आहेत। 2 जणांचा अद्यापही शोध सुरू आहे। कालपासून 4 गावातील 293 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात यश आलेले आहे। रावणगाव या सगळ्या परिसरामध्ये 225 लोकांना पुरातून बाहेर काढण्यात यश आलेले आहे। हसनाळ इथून 8 जणांना बाहेर काढण्यात यश आहे, तर जवळपास 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्या ठिकाणी आता लष्कर दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि लष्कराच्या मदतीने या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नांदेडला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांच्याकडे। कमलाकर, त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, अर्थात आता रेस्क्यू करण्याकरता लष्कराची मदत घेतली जाते। लष्कर त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि रेस्क्यू केलं जात आहे। अनेक जण काही या पुरात अडकले असल्याची अद्यापही भीती ही व्यक्त केली जाते। शेतपिकांचं नुकसान आहे, घरांची पडझड आहे, काय सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवीजी, नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं तर मागच्या 3 दिवसापासून नांदेड जिल्ह्याने सूर्याचं दर्शन घेतलेलं नाहीये। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। आता सुद्धा बघितलं तर सकाळपासून पावसाची ही रिपरिप सुरू आहे आणि त्याच याच्यामध्ये जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत, गोदावरी आहे, पैनगंगा आहे, आसना आहे, लेंडी आहे, त्यासोबतच जे नाले आहेत हे सगळे आता ओसंडून व्हायला लागलेले आहेत। विष्णुपुरी धरणाचे दरवाजे सुद्धा उघडण्यात आलेले आहेत, तिकडे इसापूर धरणाचे दारं उघडण्यात आलेली आहेत। त्यामुळे नद्यांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटायला लागलेला आहे। प्रत्येक गावात सखल भागामध्ये पाणी शिरायला लागलेलं आहे। मुखेड तालुक्यामध्ये जे आहे जो महापूर आलेला आहे, 9 गावांना पाण्यानं वेढलं होतं, त्यातली 6 प्रमुख गावं जी आहेत ते तर पूर्णतः पाण्यामध्ये बुडालेली होती। त्यातलं हसनाळ हे पूर्णतः बुडालेलं होतं। त्यामधून जवळपास 4 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडलेले आहेत। आणखी 2 जणांचा शोध त्या ठिकाणी सुरू आहे। तर तब्बल या पुरामध्ये अडकलेल्या जवळपास 300 लोकांना रेस्क्यू टीमनं बाहेर काढलेले। एसडीआरएफची टीम जी आहे यांनी त्या 300 लोकांना वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि भारतीय सैन्य दल जे आहे ते या ठिकाणी आज दाखल झालेले। त्यांच्या मदतीने आज आणखी शोध कार्य सुरू आहे आणि त्या ठिकाणचं जे मदत कार्य आहे ते त्या ठिकाणी सुरू आहे। तर वैद्यकीय टीम सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। त्या सर्व गावांमध्ये कमलाकर, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।